मज्जा सांगायची रे. पण 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 काय? अरे सांग ना. हो सांगतो. ए मला पण ऐकायचंय. आई बाबा कामाला जातात, ताई दादा बिझी असतात, आजी आजोबा ते तर सारखे व्हॉट्सअप बघतात. खरं आहे रे. आई बाबा कामाला जातात, ताई दादा बिझी असतात, आजी आजोबा सारखे व्हॉट्सअप बघतात. काही बोलायला गेलो तर ज्याला त्याला घाई, पण आता टेन्शन नाही आली जुईची ताई. आता टेन्शन नाही आली जुईची ताई. आता टेन्शन नाही आली जुईची ताई. गाणी म्हणायला, गोष्टी सांगायला, खेळायला आली आता जुईची ताई. गाणी म्हणायला, गोष्टी सांगायला, खेळायला आली आता जुईची ताई. ए आली, जुईची ताई आली. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Zuri. Happy birthday to you. Wow. तूच ना आदितीताई? हो. मल्हार सारखा तुझ्याबद्दल बोलत असतो. आदितीताई अशी आहे, आदितीताई तशी आहे, आदितीताई गोष्टी सांगते, गाणी म्हणते आणि आमच्याशी खूप खेळते. खूप गोड आहेत मुलं हा ना? आणि मला खूप आवडतं त्यांच्याशी बोलायला आणि त्यांना गोष्टी सांगायला. मी आता सायकोलॉजी शिकतेय आणि चाइल्ड सायकोलॉजी हा माझा आवडता विषय. हां, आमची मुलं तुझ्याबरोबर आहेत ना, म्हणून आम्ही पालक अगदी रिलॅक्स आहोत बघ. हल्ली पेपरमध्ये त्या मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या वाचून त्यांना पाळणा घरातही पाठवायला नको वाटतंय बघ. हे मात्र खरं आहे. माझा आत्ता एक प्रोजेक्ट सुरू आहे बाल लैंगिक अत्याचारवर आणि त्या संदर्भात थोडी तुम्हाला माहिती द्यायची होती. सांग मग. योग्य स्पर्श आणि अयोग्य स्पर्श म्हणजेच गुड टच आणि बॅड टच. मुलांना शाळेत या विषयावर माहिती मिळतच असते, पण आपण आज सगळे इथे जमलो आहोत तर थोडी माहिती मलाही तुम्हाला द्यायची. तर सगळ्यात आधी मुलांनाही माहिती देते आणि मग तुम्हाला. मुलांनो या. आलात, बसा. आता मला सांगा, तुम्हाला बॉडी पार्ट्स म्हणजे काय माहिती आहे का? सांगा बरं. हातपाय, डोळे, नाक आणि कान. बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला प्रायव्हेट बॉडी पार्ट्स म्हणजे काय माहिती आहे का? नाही. तर आता मी काय सांगतेय हे नीट लक्ष देऊन ऐका. ओठ, छाती, शूची जागा, शीची जागा हे आहेत आपले प्रायव्हेट बॉडी पार्ट्स आणि इतर कोणालाही या बॉडी पार्ट्सला स्पर्श करू द्यायचा नाही आणि आपणही इतर कोणाच्याही प्रायव्हेट बॉडी पार्ट्सला स्पर्श करायचा नाही. आणि समजा असं झालंच तर सगळ्यात आधी मोठ्यांदा ओरडायचं आणि तिथून पळून जायचं आणि सगळ्यात आधी येऊन आपल्या आईबाबांना सांगायचं. आईबाबांपासून कुठलेही सिक्रेट्स ठेवायचे नाहीत. कळलं सगळ्यांना? हो. जुई, तू आता सगळ्यांना घेऊन आत जा आणि तिथे खेळत बस. आम्ही तिथेच खायला आणून देऊ. चल. आता सगळ्या पालकांसाठी, मुलांना अजिबात अनोळखी व्यक्तीबरोबर बाहेर पाठवू नका. तसं तर आम्ही काही पाठवत नाही, पण हा अगदीच जर लवकर आला शाळेतनं तर शेजारच्या काकांकडे बसतो. आपल्या जवळच्याच व्यक्तीकडून मुलांवर अत्याचार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे चॉकलेट्स देण्याच्या बहाण्याने किंवा खेळण्याच्या बहाण्याने मुलांना ते जवळ घेतात आणि मुलांशी अगदी मोकळेपणाने बोला, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारा. म्हणजे स्त्री पुरुष यांच्या शरीरातील काय फरक आहे किंवा वाढत्या वयात होणारे बदल किंवा मासिक पाळीविषयी सुद्धा त्यांच्याशी बोलणं अजिबात टाळू नका. पण इतक्या लहान मुलांना या माहितीची काय गरज आहे? सगळी माहिती आत्ताच द्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही आहे, पण थोडी थोडी का असो ना ही माहिती त्यांना नक्की द्या आणि त्यांच्याशी या विषयांवर अगदी मोकळेपणाने बोला. म्हणजे त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील किंवा त्यांचे जे काही विचार असतील ते तुम्हाला नक्की विचारतील
आणि महत्त्वाचं काय आहे, दुसरीकडून कुठूनही चुकीची माहिती मिळण्यापेक्षा तुम्हीच काय ती योग्य माहिती त्यांना द्या. तुम्हाला त्यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. अगं पण मुलांच्या एवढ्या ॲक्टिव्हिटी सुरू असतात, लक्ष ठेवायचं कसं? त्यांच्या शाळेत भेट द्या, त्यांच्या शिक्षकांशी बोला, त्यांच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवा आणि त्यांच्याशी बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की लॅपटॉप किंवा मोबाईल वापरताना त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवा. मला तर काही टेन्शन नाही बाबा, माझा तर मुलगा आहे. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मुलामुलींवर जे अत्याचार होतात त्यातले निम्मे अत्याचार हे मुलग्यांवर होतात. त्यामुळे मुलींइतकंच मुलग्यांवरही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण मला वाटतं मुलांनी छोटे कपडे घातल्यामुळे हे प्रमाण वाढलं असावं. असं नाही आहे काका. मुलांच्या राहण्यामुळे किंवा त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होत नाहीत. त्या अत्याचाराला जबाबदार करणाऱ्याची मानसिकताच आहे. त्यामुळे जर मुलांनी तुमच्याकडे अशा कुठल्याही गोष्टीविषयी जर तक्रार केली तर त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना धीर द्या. एक गोष्ट लक्षात घ्या, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध विषयक पॉक्सो 2012 हा एक मजबूत कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे असे कुठल्याही अयोग्य स्पर्शाची तक्रार मुलांनी केली तर सर्वात आधी जाऊन पोलिसांनाही तक्रार करा. आणि हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळे आज मी तुमच्याशी बोलायचं ठरवलं. थँक्यू आदिती. आम्ही या सगळ्या गोष्टी कुठेतरी ऐकत असतोच, पण हा इतका नाजूक विषय तू खूप सोपा करून सांगितलास. थँक्यू सो मच. सगळ्यांनी टाळ्या का वाजवल्या? तू गोष्ट सांगितलीस का? हो, गोष्ट सांगितली. आणि आम्हाला? तुम्हाला खूप भूक लागली असेल ना, आता आपण सगळे पहिले खाऊयात आणि मग गोष्ट. ओके? हो चालेल. चला, आपण सगळे मिळून शपथ घेऊयात. आमच्या प्रायव्हेट बॉडी पार्ट्सला आम्ही कोणालाही स्पर्श करू देणार नाही आणि आम्ही कोणाच्याही प्रायव्हेट बॉडी पार्ट्सला स्पर्श करणार नाही. आम्हाला कोणीही चुकीचा स्पर्श केला तर आम्ही लगेच आरडाओरडा करणार आणि आधी आमच्या आईबाबांना जाऊन सांगणार. मी शपथ घेतली. तुम्ही?